सध्या घरगुती गॅससाठी करावी लागणारी प्रतीक्षा आणि शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचा खर्च काही कमी होताना दिसत नाहीये. पण या खर्चावर बीड जिल्ह्यातल्या एका शेतकरी कुटुंबानं एकदम भारी आणि सोपा उपाय शोधून काढलाय. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील देवरवाडे कुटुंबाची ही आहे प्रेरणादायी यशोगाथा. त्यांनी सरकारच्या राष्ट्रीय बायोगॅस योजनेचा फायदा घेत आपल्या दारातच बायोगॅस प्रकल्प उभारलाय. त्यामुळे गॅस सिलेंडरवर अवलंबून न राहता या कुटुंबाची वर्षाला तब्बल 15,000 रुपयांची मोठी बचत होतीये. आणखीन एक गोष्ट म्हणजे या बायोगॅसमधून निघणाऱ्या खताचा म्हणजेच स्लरीचा वापर करून हे कुटुंब आता रासायनिक खतांचा वापर टाळत उत्तम सेंद्रिय शेतीही करतंय. इंधन बचत आणि सेंद्रिय शेतीचा हा डबल फायदा देवरवाडे कुटुंबांनी नेमका कसा मिळवलाय जाणून घेऊया. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावातील देवरवाडी कुटुंबाकडे 30 एकर शेती आणि 5 ते 6 जनावरं आहेत. गोठ्यातील शेणाचा योग्य वापर करून घर आणि शेती दोन्ही स्वयंपूर्ण करण्याचा विचार त्यांनी केला. त्यासाठी अंबाजोगाई पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधला. विभागाच्या मार्गदर्शनातून 6 वर्षांपूर्वी राष्ट्रीय बायोगॅस खत व्यवस्थापन योजनेअंतर्गत त्यांनी बायोगॅस प्रकल्प उभारला. 72,000 रुपयांच्या या प्रकल्पासाठी त्यांना 25,000 रुपयांचं शासकीय अनुदान मिळालं. आज या प्रकल्पामुळे घरातील स्वयंपाकासाठी लागणारा गॅस पूर्णपणे बायोगॅसमधून मिळतो. त्यामुळे LPG वरील खर्च जवळपास बंद झाला असून वर्षाला सुमारे 15,000 रुपयांची बचत होत आहे. शेणाच्या खतामुळे फायदा शेतीला बी होतोय आणि आपल्या स्वयंपाकासाठी बी ही गॅस चांगला उपलब्ध आहे. आणि लहान लेकराला काय बी लिकेज झाला तरी हा पोट होत नाही, लहान लेकराला धोका होत नाही. अशा पद्धतीने ही गॅस चांगला आहे. या प्रकल्पाचा फायदा केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित नाही, तर बायोगॅस तयार झाल्यानंतर उरलेली स्लरी म्हणजे जैविक खत शेतीसाठी अमृत ठरत आहे. या स्लरीमध्ये बायोमिक्स, ट्रायकोडर्मा, वेस्ट डिकंपोजर, गोकृपा अमृत आणि जीवामृत यांचं मिश्रण करून सेंद्रिय शेतीची सुपीकता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. गेल्या 5-7 वर्षापासून गोबर गॅस आपण वापरतो. त्याच गोबर गॅस पासून निघणारी जे स्लरी आहे ती स्लरी आपण शेताला वापरतो. ह्या गोबर गॅसचा फायदा असा आहे की ही पंचायत समितीच्या राष्ट्रीय बायोगॅस खत व्यवस्थापन योजनेमधून हा बायोगॅस घेतलेला आहे आणि ह्या बायोगॅसला 8 घनमीटरचा आहे. नवीन टेक्नॉलॉजीचा हा बायोगॅस आहे. अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार बायोगॅस निर्मिती ह्या बायोगॅसमधून केली जाते. ह्याला जवळजवळ 60 ते 65 किलो शेण लागतं आणि त्या शेणापासून हा बायोगॅस तयार होतो. जवळजवळ हा 28 किलोचा तयार होणारा बायोगॅसचा हा प्रकल्प आहे. तर आपल्या म्हणजे महिन्याला 2 टाक्या जवळजवळ ह्या बायोगॅसमुळे वाचल्या जातात. कारण ज्या शेतकऱ्यांनी बायोगॅस घेतलेले आहेत त्या शेतकऱ्यांचं आर्थिक बचत झालेली आहे आणि इंधनचा तुटवडा त्यांना आजच्या घडीला भासत नाही. म्हणजे गॅसला आपल्याला आजच्या वेटिंगला थांबायची गरज नाही. तिसरा पर्याय म्हणजे रासायनिक खत जे आपण शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरतात त्याला पर्याय म्हणजे रासायनिक खताची एक बचत बी पैसे बी होती आणि सेंद्रिय खत शेतीला टाकल्यानंतर आरोग्याला सुद्धा त्याचा खूप फायदा होतो. 2018-19 सालापासून ते आजपर्यंत अंबाजोगाई तालुक्यातल्या 65हून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे हा प्रयोग आता ग्रामीण भागातील शाश्वत आणि स्वावलंबी शेतीचा नवा आदर्श ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हतांगळे, बीड.